बाप मी आलो इकडे. हे बघ हे बघ ऐक, हे आता आलं. हे नाही नाही ते झालं. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा, नाही, हॅलो नाही. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा हा ऐक तू आधी. आता पालक सभा सुरू असताना जर तू म्हणजे हॅलो हॅलो ऐका ऐका ऐक मी आलो इथे शाळेत. तू ठेव नंतर बोलूया. ते बुकिंगचं बघून घे तू. हा चल बाय. नमस्कार मी बनेचे वडील प्रसाद खांडेकर. हो तेच ही वेळ आहे का मला सांगा खांडेकर. सॉरी. तुमच्या मुलाची कंप्लेंट आलेली आहे. दर आठवड्याला तुमचा मुलगा एक तरी कंप्लेंट घेऊन येतो. कसं काय कसा काय किती काय 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 मस्ती करतो माहितीये तुम्हाला. तो तुम्हाला माहितीये त्याने काय काय केलंय. यांच्या मुलाला मारतो हा. मुलांचे डबे खातो हा. मी नाही करत. माने माने सांगा काय काय करतो हा सांगा. पोरासाठी टपला होतोय, पोरांच्या दाड्या ओढतोय. बघितला तुमचा मुलगा काय करतो आहे. तुमचं तुमच्या मुलाकडे लक्ष. सॉरी सर. सॉरी म्हणून चालणार नाही. आम्ही सर्व शिक्षकांनी निर्णय घेतलेला आहे तुमच्या मुलाला आज शाळेतून काढून टाकायचं. नाही 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 सर सर प्लीज प्लीज असं करू नका सर. माझ्या मुलाचं 8वीचं वर्ष वाया जाईल सर. 10वीत आहे तुमचा मुलगा. काय नाही गेलं पण. प्राध्यापक साहेब ते काय नाही. आज तुम्ही याला शिक्षा द्या. अरे कवरे ताराच देतोय माझ्या पोराला. माझा दत्तू पोरगा कवरे ताराच बोलतोय. रोज येतो सारखं बोलतोय याने टपलवला याने टपलवला. ते काय नाही. आज याचा काय तो सॉक्स मोजा लावा. अहो कदम, सॉक्स मोजा नाही सोक्ष मोक्ष असतं ते. समजलं का. सोक्ष मोक्ष 50 वेळा वहीत लिहून काढा. मी काय विद्यार्थी आहे तुमच्या 50 वेळा लिहा बोलतोय. नाही 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 मी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदम मी प्राध्यापक नाही मी मुख्याध्यापक आहे. हा आणि मी बघणार आहे. मी पर्सनली या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालाय. बने तर मी खरंच काय नाही केलं सर. खोटं बोलतोय तो. कुठं बोलतोय तो. दर आठवड्याला तुझी एक तरी कंप्लेंट असतेच. हा आवाज कोण काढतो ना मला एकदा कळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा माझी मान करतो कोण काढतं हा आवाज. सर ही बिएनएस काढते. नाही सर मी नाही. मला ह्याच्यावर डाऊट आहे सर. तोंडापाठ ठेवतोय. मग मलाही याच्यावरतीच संशय आहे. बने प्रत्येक आठवड्यात तुझी कंप्लेंट अहो, सर, येते. या मुलाचा डबा खा त्या मुलाचा डबा खा. याला मार त्याला मार काहीतरी खोडी कर. हे सतत चालू असतं. कळत नाही तुला. मुस्काडा मुस्काडा. नाही नाही माने मुस्काडू नाही शकत. हे मला पटत नाही. आपण शिक्षक आहोत. आपण असं मारू नाही शकत. आणि त्यात मी बापूजींचा आदर्श ठेवतो. अहिंसा मानणारा माणूस आहे मी. आपण मुस्काडल्याशिवाय बापूजी करणार आहेत का त्याला. मुस्काडा त्याला. मला ही पद्धतच कळत नाहीये. हिंसा करायची आणि मग अहिंसा शिकवायची. मला ही पद्धतच कळत नाही. बने सर खरंच मी काय नाही केलं सर. रडून दाखवू नकोस. खोटं कोणी बोलत नाही. तू खोटं बोलतोयस. कांगावा करतोस ते काही नाही. तुझ्या कंप्लेंट्स आजपर्यंत मी नजरअंदाज करत आलो. पण यापुढे नाही. आजच्या आज मी तुला या शाळेतून बडतर्फ करणार आहे. निलंबित करणार आहे. सर एवढं मोठं मोठं बोलण्यापेक्षा याला काढून टाका ना. समजलं का. याला काढून टाका सर. सर असं करू नका. मला 10वी द्यायची सर. यावरची 10वी द्यायची सर. हवीचं कौतुक मला सांगू नकोस. हेच बोलते पहिले आलं शाळेतून काढून टाका. हो कदम हो. सर मला ही नासकी पोर नको आपल्याला सर. काढून टाका असली. बरोबर. नाही. वांड पोर आहे लई. वांड पोर आहे. हा तू ते पण आहेस बने. खूप कंप्लेंट चाललेल्या आहेत तुझ्या. तू बाळा रडू नकोस. मला सांग तुला हा रोज मारतो. बघितलं तुम्ही माझा पोरगा अंग काढतो. बने तर नाव घेतलं तरी तो अंग काढतो. एवढा त्रास देतोय तुम्हाला. मागच्या टायमाला काय केलं त्याने माहिती आहे तुम्हाला. काय केलं. या बनेनी माझ्या पोराच्या खिच्यामध्ये खेकडा टाकला. त्या खेकड्याने काय केलं. एका नांग्याने चड्डी पकडली. दुसऱ्या नांग्याने मांडी पकडली. घालता येत नाही काढता येत नाही. खेकडा? बने हो सर मी नाही केलं सर. तू नाही केलं मग कोणी केलं. मला नाही माहिती. प्रत्येक जण फक्त तुझंच नाव कसं काय घेतो. बावळट. हीच आहे सर. हीच आहे. हाच असणार. हाच मी असणार. आता बघितले हे गावले आता बरोबरी. आज पालक सभा होती की नाही. तुझ्या वडिलांना आज बोलवलं होतं की नाही. का नाही आलेत अजून. 1:30 वाजले तरी तुझे वडील आले नाहीत का. येतील पप्पा येतील. कधी येणार. हॅलो हा नाही अरे ते नंतर करा. तू बाप मी आलो इकडे. हे बघ हे आता आले. हे नाही नाही ते झालं. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा, नाही, हॅलो नाही. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा हा ऐक तू आधी. आता पालक सभा सुरू असताना जर तू म्हणजे हॅलो हॅलो ऐका ऐका ऐक मी आलो इथे शाळेत. तू ठेव नंतर बोलूया. ते बुकिंगचं बघून घे तू. हा चल बाय. नमस्कार मी बनेचे वडील प्रसाद खांडेकर.
हो तेच ही वेळ आहे का मला सांगा खांडेकर. सॉरी. तुमच्या मुलाची कंप्लेंट आलेली आहे. दर आठवड्याला तुमचा मुलगा एक तरी कंप्लेंट घेऊन येतो. कसं काय कसा काय किती काय 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 मस्ती करतो माहितीये तुम्हाला तो. तुम्हाला माहितीये त्याने काय काय केलंय. यांच्या मुलाला मारतो हा. मुलांचे डबे खातो हा. मी नाही करत. माने सांगा काय काय करतो हा सांगा. पोरासाठी टपला होतोय, पोरांच्या दाड्या ओढतोय. बघितला तुमचा मुलगा काय करतो आहे तुमचं तुमच्या मुलाकडे लक्ष. सॉरी सर. सॉरी म्हणून चालणार नाही. आम्ही सर्व शिक्षकांनी निर्णय घेतलेला आहे तुमच्या मुलाला आज शाळेतून काढून टाकायचं. नाही 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 सर सर प्लीज प्लीज असं करू नका सर. माझ्या मुलाचं 8वीचं वर्ष वाया जाईल सर. 10वीत आहे तुमचा मुलगा. म्हणजे 10वीला कधी गेलो तू. अरे खांडेकर तुमच्या मुलाकडे नाही, नाही, लक्ष नाहीये. तुम्हाला कळतंय का काय करत असता एवढं तुमच्या मुलाकडे लक्ष नसायला. नाही नाही सर तसं नाहीये ते. मग झाली- कसं आहे. चुकलं सर माफ करा. म्हणजे माफ करा. पहिल्यांदा नाही घडलंय हे. मला भटबाईंकडून कळलेलं आहे. मागे 2 वेळा जेव्हा पालक सभा झाली तेव्हा पण तुम्ही आला नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगता आलं नाहीये. प्रत्येक आठवड्याला तुमच्या मुलाची सर कंप्लेंट. मलाच फार कटाळा आलाय सर. वेळच नाही. काय करू सांगा तुम्ही. मला वेळच नाही सर. वेळ नाही असं अशा कुठल्या गोष्टीत तुम्ही अडकलाय की तुम्हाला वेळच नाहीये. काय झालंय बघायला जमत हे नाहीये. झालंय कर्जतला ना एक जागा बघितली होती. तिथे नवीनच रिसॉर्ट बांधलंय सर. हा? नवीन रिसॉर्ट बांधलंय. 6 एकर जागेत रिसॉर्ट बांधलंय सर. कोणी मी 3 महिने झाले आता पण सर फुल हाऊसफुल. एक दिवस रिकामा नाही. रोज बुकिंग आहे सर. रिसॉर्टचं काय कौतुक आहे इथे. तुमच्या मुलाचं 10वीचं वर्ष आहे त्याच्याकडे लक्ष आहे का ते तुमचं. झालं. रिसॉर्टचं काय कौतुक सांगता. काय आहे तुमच्या रिसॉर्टमध्ये एवढं. सर काय नाही आहे विचारा सर. सगळं आहे सर. एकदम नॅचरल रिसॉर्ट आहे. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. एकदम चारी बाजूने डोंगर डोंगर सगळी हिरवीगार. आणि सर हे तर काहीच नाही. पिकॉक येतोय पिकॉक. मोर तो पण येतोय. मोराचा सोडा सर. शेकरू आपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू 2च ठिकाणी. एक तर भीमाशंकरला, दुसरं माझ्या रिसॉर्टमध्ये. बाकी कुठंच नाही देत. 2च ठिकाणी दिसतोय सर. आणि मी काय केलंय एक इन्फिनिटी पूल बांधलाय. म्हणजे ते काचेवर उभं राहिले ना खालती डायरेक्ट दरी दिसते सर. अच्छा लय भारी आहे. आणि ढग म्हणजे हित्त येतात सर. हित्त असं ढगाला टच करू शकता. हित्त येतात सर. लय भारी झालंय सर. बाकीचं सोडा. झाकुजीचं काय कराल. काय 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 झाकुजी हा कुठला प्राणी आहे. झाकुजी ती नाही पाण्यात बसायचं खाल्लं बुडबुड्या गुदगुल्या करते. तर भारी एक नंबर. म्हणजे मसाज चेअर पण फेल पडते एवढा झाकुजीचा सॉलिड प्रेशर आहे सर. कायाकिंग पण केले. कायाकिंग तिकडे एक लेझी रिव्हर आहे. तिथे आम्ही कायाकिंग केलंय सर. अरे पण नाईट सफारी पण ते सगळं चालू केलंय सर तिकडे. खांडेकर तुमच्या रिसॉर्टचं कौतुक सांगताय तुम्ही मला. इथे तुमचा मुलगा इथे मुलांना मारतोय. शाळेत खाडे करतो. अभ्यास करत नाही. 4 दिवस सुट्ट्या असतात. 23 ते 27 रिसॉर्ट फ्री आहे तुमचं. खांडेकर तुमच्या रिसॉर्टचं कौतुक सांगताय तुम्ही मला. इथे तुमचा मुलगा इथे मुलांना मारतोय. शाळेत खाडे करतो. अभ्यास करत नाही. 4 दिवस सुट्ट्या असतात. 23 ते 27 रिसॉर्ट फ्री आहे तुमचं. म्हणजे कशाला सर. आता 23 येणार आहे. 23 ते 27 असं 4 दिवस सुट्ट्या आहेत. तर तेव्हा रिसॉर्ट फ्री आहे का तुमचं. ॲक्च्युली माझ्यासाठी बघत होतो मी. फॅमिलीला घेऊन पिकनिकला जायचं होतं. तर मग काय मुख्याध्यापक झाल्यापासून सुट्टी मिळाली नव्हती. आत्ता मिळाली तर म्हटलं जरा पिकनिकला जावं. तर रिसॉर्ट आहेच तुमचं आणायचं म्हणून विचारलं. अरे काय चाललंय सर तुमचं. रिसॉर्टच्या काय चर्चा चालताय. ओ तुम्ही याला पहिला शाळेतून काढून टाका. आपलं ठरलं होतं ना याला शाळेतून काढा. ए बघा हे बरोबर बोलतायत. तुमचा मुलगा शाळेतल्या मुलांना त्रास देतो. मधल्या वेळेत 23 ते 27 रिसॉर्ट फ्री आहे का बघा. नाही सर तुम्ही येणार. सर बुकिंग फुल असलं तरी कॅन्सल करतोय सर. तरी कॅन्सल करतोय सर. तुम्ही येणार म्हणजे विषय आहे का. अरे काय झालं तुमचं तेच कळत नाही मला. या पोराला शाळेतून काढायचं आपलं ठरलं होतं ना. बरोबर. मग तुम्ही पिकनिकचा प्लॅन काय करताय. नाही तसं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे. गुरु येत आहेत म्हटल्यावर काय विषय आहे. होय खांडेकर. आ, अजून एक गुरु ऍड झाला तर चालेल का. म्हणजे मला पण यायचे. मानेसर मला याचे काय झालंय नवीन लग्न झालंय सर. बायकोला नुसतं देवदर्शनच करून आणले. कुठे नेलंच नाही. ती माझ्या नावानं बोंबालती सारखी. कुठेतरी न्या काहीतरी दाखवा. तिला जरा शिकरू दाखवला असता. मोर दाखवला असतं जरा तिला बरं वाटलं असतं थोडस.
म्हणजे आम्ही गेलोच नाही कुठे नाही, थोडस तुम्ही समजू शकता. काय होतंय सर ती ड्रायव्हरचं डोकं खाती माझं डोकं फिरलं नाही पेपर चेक करताना उगं पोरांवर राग निघतोय मग माझा सर असं होतंय ते नाही, नाही, मला माझ्या मनात नसते तसं काय पोरांवर राग काढायचं पण ते माझं होतंय सर समजूच शकतो. सो आपला पेशा जो आहे तो इतका असा काय म्हणतो आपण इतके ऑक्युपाईड असतो ना कामात की आपलं लक्षच नसतं कुटुंबाकडे. हा, ते काय होतंय सर आपलं सहजीवन व्यतीत करता येत नाही अरे बापरे किती सुंदर मराठी बोलता. नेहमी का नाही बोलत तुम्ही असं? बोला. मला लय बोलायचं असतं ते ट्रस्टी बोलून देत नाहीत नाही ते मला असं वाटतंय माने सर ट्रस्टीनं वाटत असेल तुम्ही शुद्ध बोललं तर विचारच घ्यावे लागेल. आपण मुद्दा सोडायला मूळ मुद्दा सर होईल 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 होईल, होईल सर. तुम्ही येताय ठीक आहे मग एक काम करा तुमचे किती? आमचे 6 आणि तुम्ही दोघं नवरा बायको. नाही मेहण्याला घेऊन येऊ का मेवणा ना मेवणी आणा माने सर त्याला काय होतंय हो. 6 आणि 3 9 झालं. मी बोलतो मॅडम मॅडम तर माशी बसले कधी हाकला किती आमची आहे. चामखीळ आहे. समजलं का चामखीळ आहे. सॉरी सॉरी मॅडम आता हे दोघं येते तुम्ही पण या की चला मग ठरलं आहे बघा सर तुम्ही पण येत आहे माने सर येत आहे मॅडम तुम्ही पण येत आहे. ए बारक्या पप्पांना विचार तू पण चल की बाबा, ए काय? मी पप्पा आहे, हा बारकी आहे. काय फालतूगिरी चालली आहे तुमची? अरे तू आपलं काय ठरलं होतं याला शाळेतून काढायचं ना तुम्ही ही फालतूगिरी चालली. मी कशाला आले माझ्या पोराला त्रास होतो म्हणून मी इकडे आलोय ना. ह्यो पोरगा सारखा माझ्या पोराला का मारतो? मी विचारणार त्याला शाळेतून पहिला काढा. करणार आहे. अरे आम्ही चाललोय तुम्हाला काय एवढं बुडबुड यायचे नाही 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 थांबा. माने बरोबर आहे त्यांचा कदम मी बोलणार. बने तुझ्यामुळे त्यांना त्रास होतो कळलं ना. तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे त्रास होतो. एक ऐक हे कर येड्या जाण्याचं कसं आहे. म्हणजे काय सगळी चोख व्यवस्था होणार सर. अरे काय फालतूगिरी चालली तुमची मगापासून. तुम्ही आल्यापासून याला शिक्षा द्यायची. नाही त्याची शिक्षा. अरे वा तो दोषी आहे तुमचा मुलगा दोषी आहे. हा कुठला दोषी? हा कदम हा दोषी कुठं आहे? नका ना बोलू कदम नका. तुम्हाला कळतंय का दत्तू महापुरुषांची वचनं ऐकलीत तू? हो महापुरुष काय म्हणतात? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो की नाही. मग तू कोण आहेस? दत्तू कदम मार याला मार. ए, अरे मी काय तू अन्याय सहन करतोस की नाही मग तू दोषी आहेस की नाही असं नको करूस. अन्याय सहन नाही करायचा. हा बने फ्रेंडशिप कर या इकडे फ्रेंडशिप घ्या दोघं पटकन. फ्रेंडशिप घ्या लवकर हे घ्या फ्रेंडशिप घ्या पटकन एकमेकांची. हा ओके बघितलं तुम्ही बघितलं मैत्रीत चाललंय. नाही काय करतोय तू? सगळं ओके आहे. खांडेकर हा. आता तुम्ही जर एवढी सगळी व्यवस्था करणार आहातच तर आम्हाला सगळ्यांना आवडणार आहे यायला. हा म्हणजे आम्ही सगळे शिक्षक आता हा शालेय उपक्रमच समजतोय आणि तुमच्या रिसॉर्टवर येतोय. हा, done. चला चला बे बारक्या चल आपण पण जाऊया मग चलो. मी बारक्या मगापासून सांगतोय वसाऱ्या मी तुझा पप्पा आहे. मी